आपल्या भारतामध्ये अनेक प्रकारच्या प्रथा, परंपरा, संस्कृती आपल्याला पाहायला मिळते. काही चांगल्या असतात आणि काही वाईट असतात. अशाच पद्धतीची एक आट्टा-सट्टा विवाह प्रथा ही राजस्थानमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सध्या ती चर्चेत आहे. नेमकी ही पद्धत कशा पद्धतीने आहे किंवा ही प्रथा कशा पद्धतीची आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. त्यामुळे प्रॉब्लेम्स काय आहेत हे सगळं आपण डिस्कस करणार आहोत, जाणून घेणार आहोत, चर्चा करणार आहोत. सो हॅलो एस्पिरंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एडव्हान्सच्या YouTube प्लॅटफॉर्मवरती. अट्टा-सट्टा विवाह प्रथा नेमकी काय आहे बघूयात. पण तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन 0 to Hero हे पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे, खरेदी करून घेऊ शकता. बघा आता अट्टा-सट्टा म्हणजे काय, बऱ्याच ठिकाणी त्याला आटासाटा पण म्हणतात. सो आधी आपण यामागचा उद्देश समजून घेऊया. उद्देश लक्षात आला तर प्रथा सुद्धा लक्षात येऊनच जाते. सर्वात महत्वाचं, जेव्हा आपण लग्न करतो किंवा लग्न होतात तर अनेक प्रकारच्या डिमांड्स त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सर्वात महत्वाचं म्हणजे हुंडा. सो अनेक जण यामध्ये त्रस्त असतात. सो हा जो त्रस्तीपणा आहे हा कमी करण्यासाठी, हुंडा खर्च कमी करण्यासाठी ही आटासट्टा पद्धत किंवा विवाह प्रथा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. विश्वास निर्माण, सामाजिक सुरक्षा, नातेसंबंध टिकवणे या संबंधीचा उद्देश त्यामागे आपल्याला सांगितला जातो. आणि मूलतः काय म्हणतात, मुख्यतः आपल्याला राजस्थानला ही पाहायला मिळते, हरियाणाला सुद्धा आहे, काही उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश मध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतं. पण सर्वात महत्वाचा प्रश्नचिन्ह यावर उभा होतो की ही लग्न प्रथा आहे की हा एक व्यवहार आहे. आता हा व्यवहार का, तर बघा या पद्धतीमध्ये होतं काय, तर यालाच आपण काय म्हणतो, देणं घेणं विवाह व्यवस्था. म्हणजे बघा एका फॅमिलीमध्ये जर एक मुलगी असेल आणि एक मुलगा असेल आणि दुसऱ्या फॅमिलीमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असेल, सो काय होतं की याच्या बहिणीचं लग्न तिच्या भावाशी आणि तिचं लग्न याच्याशी. म्हणजे बघा फॅमिली ए ची मुलगी आहे, इथे तुम्हाला समजून येईल, फॅमिली ए ची मुलगी आहे, हिचा विवाह कुठे झाला, फॅमिली बी मध्ये, ठीक आहे. सो ही या घरून त्या घरी गेली आणि जी फॅमिली बी ची मुलगी आहे ती फॅमिली ए च्या घरात आली, म्हणजे तिथे तिचा विवाह झाला. सो दोन्ही घरं काय झाले, हे जोडल्या गेलेले आहे. सो या पद्धतीची ही लग्नाची प्रथा आहे. मग यामध्ये काय होणार आहे, सो एक घरातल्या घरात म्हणजे काय म्हणतात, फॅमिलीतल्या फॅमिलीत लग्न झाल्यामुळे हा जो हुंड्याचा खर्च आहे, इथे कुठे देण्या घेण्याचं काम पडलेलं नाही. पण देण्या घेण्याचं काम हे मुलींचं झालं नाही. इथे मुली म्हणजे जे काही काय म्हणतात ते फॅमिली एकत्रित आलेले आहे किंवा जे ज्या पद्धतीने लग्न लावलेले आहेत, सो यामध्ये काय केलेलं आहे, हे एक प्रकारची देवाणघेवाणच केलेली आहे. कधी, जर मुला आणि मुलाची संमती नसेल तर. येते लक्षामध्ये, संमती असेल तर नो प्रॉब्लेम. आता पुढे बघा, यामध्ये अजून एक महत्वाचा कॉन्सेप्ट आहे. आता इथे तुम्हाला प्रॉब्लेम लक्षात येईल. मुकलावा. मुकलावा ही काय आहे, तर बघा जर लग्न झालेलं असेल, आता या इमेज मधूनच तुम्हाला क्लिअर होईल, हे छोटे छोटे बालक आहेत, बालिका आहे. सो यांचं लग्न झालं पण संसार कसा करायचा अजून यांना माहित नाही. सो संसार सुरू झालेला नाही आणि मग काय म्हणतात, मोठं होईपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. आणि जेव्हा तुम्ही मोठे व्हाल सो तेव्हा मग तुम्हाला काय, सासरी जावं लागणार आहे. आणि याच टप्प्याला आपण काय म्हणतो, मुकलावा पद्धत किंवा ती प्रथा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मग आता काही प्रकरणामध्ये काय होतं की समजा हा ए आहे, ही बी आहे, ठीक आहे, मेल फिमेल. सो यांचा विवाह झाला, याला एक बहीण आहे, ठीक आहे. सो ही बहीण छोटी आहे आता, पण काय म्हणतात, ही जी फिमेल आहे किंवा ही जी नवरी आहे, सो हिला पण एक भाऊ आहे. सो आता यांचा दोघांचा विवाह लहानपणीच फिक्स करून टाकलेला आहे, येते लक्षामध्ये. सो यांचं तर ठीक आहे, यांचं लग्न व्यवस्थित झालं, पण हे लहान असल्यामुळं काय झालं, सध्या यांना सासरी पाठवता येत नाही किंवा यांना संसार करता येत नाही, पण यांचं लग्न फिक्स केलेलं आहे, येते लक्षामध्ये. आणि मग प्रौढ झाल्यावर तिच्या सासरी जाण्याची जी विधी राहते तिलाच मुकलावा म्हणतात. आणि मग बालकांचं, मग समजा मोठं झाल्यानंतर तुमची अपग्रेडेशन होत असते, तुम्हाला विविध गोष्टी समजत असतात, है ना, तुम्ही डेव्हलप होत असतात, म्युच्युअर्ड होत असतात. आणि मग तेव्हा जर तुम्हाला वाटलं की नाही हे माझ्या मनाविरुद्ध आहे, तर मग काय, मग आला ना प्रॉब्लेम. मग दोन्ही फॅमिली त्यामध्ये गुंतून गेलेल्या असतात. सो या अनुषंगाने मग नंतर प्रॉब्लेम्स पाहायला मिळतात. आणि याच पद्धतीची एक केस जी आहे ती राजस्थान हायकोर्टात आलेली होती. ही केस तशी जुनी आहे, 2016 ची होती, बिकानेर केस म्हणून. आणि सध्या आता या काही दिवसाआधी राजस्थान हायकोर्टनं त्यांना फटकारलेलं आहे, त्याच्यावर विशेष टिप्पणी केलेली आहे. मग हे प्रकरण काय होतं, तर किरण बिश्नोई हिचा सुनील कुमार याच्यासोबत काय होतो, विवाह होतो. कोणाचा, किरणचा विवाह झाला सुनील सोबत. कोणत्या पद्धतीने, हे आटासाटा पद्धतीने, म्हणजे हिला भाऊ असेल आणि याला बहीण असेल, ठीक आहे, आलं लक्षामध्ये. मग काय झालं की किरणचा भाऊ
रवींद्र हे अट्टासट्टा व्यवस्थित आले आणि कोण सुनीलची बहीण ही सुमन, मग या सुमनने काय केला की नकार दिला की मला काही लग्न करायचं नाही. आणि मग यामुळे काय झालं, या किरणलाच घराबाहेर काढून देण्यात आलं. आणि जसं मी म्हटलं ना की दोन्ही परिवार एकमेकांना मग काय असतात जुळलेले असतात. आणि मग एकाने जर यामध्ये कोणी जरी काय केला नकार दिला तर त्याचा परिणाम दुसऱ्या फॅमिलीवर किंवा दुसऱ्या लग्नावर दिसून येतो. याच अनुषंगाने मग हायकोर्टाने काय टिप्पणी केली जेव्हा हिला घराच्या बाहेर काढलं ना, ही केस कोर्टात गेलेली आहे. आणि मग त्यावर टिप्पणी केलेली आहे की फॅमिलियर एक्स्टॉर्शन म्हणजे अशा पद्धतीची ही प्रथा आहे तर ही खूप वाईट प्रथा आहे. परंपरेच्या नावाखाली कौटुंबिक दबाव तुम्ही त्यावर टाकत आहे, त्या व्यक्तींवर टाकत आहे. आणि मग प्रॉब्लेम कोणाचा होता, सुमनला करायचं नव्हतं, जे की तिचं योग्य होतं, पण तिच्यामुळे प्रॉब्लेम कोणाला आलेला आहे, या किरणला आलेला आहे. मग हे थर्ड पर्सन कारणीभूत नाही. हिला जर लग्न करायचं नसेल तर अशा पद्धतीनं कोर्टाने सांगितलेलं आहे. आणि त्यांनी अजून काय म्हटलेलं आहे की कुटुंबामधील परस्पर ओलीस सारखी व्यवस्था म्हणजे तुम्हाला ओलीस धरून ठेवलेला आहे. ही खूप वाईट पद्धतीची प्रथा आहे. आणि मग यातून मुख्य मुद्दा काय निघतो तर एका विवाहाचं अस्तित्व हे दुसऱ्यावर अवलंबून असतं. म्हणजे विवाह तर यांचा झाला होता, हिला मुलगा पण होता आय गेस. हिच्या लग्नामुळे हिला प्रॉब्लेम झाला. एका लग्नाचं अस्तित्व दुसऱ्या लग्नावर टिकून आहे. ही खूप काय म्हणतात तितकी साजेशी गोष्ट नाही किंवा वाईट पद्धतीची गोष्ट आहे. आणि यामुळे व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. येते लक्षामध्ये. त्यानंतर काय मग आता ही समस्या कुठे येते, जर तुम्ही काय म्हणतात मोठे आहे आणि तुम्ही तयार असाल त्या गोष्टीसाठी तर प्रॉब्लेम येणार नाही. पण जास्त ज्या समस्या आहेत त्या अनेक महिलांना या अत्याचाराच्या समस्या फेस कराव्या लागतात. त्यामध्ये जर तुम्ही बालवयात जर तुमचं लग्न फिक्स झालेलं असेल तर नंतर काय येते लक्षामध्ये. मग त्याचे प्रॉब्लेम्स काय आहेत तर इंडिव्हिज्युअल कन्सर्न कमी होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला विचारात न घेता तुमचं लग्न फिक्स केल्या जातं आणि त्या अनुषंगाने मग समोरचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सुद्धा तुम्हाला फेस करावे लागतील. त्यानंतर काय महिलांवर दबाव, म्हणजे ऑलरेडी आपण महिलांना डॉमिनेट करत आलेलोच आहे. असे जर विवाहाचे बंधन सुद्धा जर त्यांच्यावर लादले हा सुद्धा एक मोठा कन्सर्न आपल्याला त्या ठिकाणी प्रॉब्लेम पाहायला मिळतो. त्यानंतर काय एका नात्याच्या समस्येची शिक्षा दुसऱ्या जोडप्याला, ज्या प्रकरणात आपण पाहिलेलं आहे. येते लक्षामध्ये. त्यानंतर काय बालविवाहाचा धोका, जे मुकलावा पद्धत जी प्रथा जी तुम्हाला सांगितलेली आहे ना, ज्या अनुषंगाने हे प्रकरण बाहेर आलेलं आहे, हा सुद्धा एक धोका आहे. त्यानंतर काय की विवाह सामाजिक व्यवहार बनण्याचा धोका, म्हणजे तुम्हाला काय संपवायचं आहे, तुम्हाला हुंडा पद्धती खतम करायची आहे किंवा तुम्ही तेवढे काय म्हणतात सस्टेन नाही आहे किंवा सस्टेन नाही करू शकत हुंडा देणं घेणं, तर मग तुम्ही या पद्धतीची प्रथा अस्तित्वात आणली, जे की त्याच्यावरूनही त्याच्यापेक्षाही जास्त वाईट पद्धतीची प्रथा आपल्याला पाहायला मिळतं. येते लक्षामध्ये. हा एक सामाजिक व्यवहारच त्या ठिकाणी त्यांनी बनवलेला आपल्याला दिसून येतो. मग आता आपल्याकडे कायदेशीर संदर्भ काय किंवा लिगल बॅकिंग आहे का, लिगल फ्रेमवर्क आहे तर ऑफकोर्स प्रोहिबिशन ऑफ चाइल्ड मॅरेज ऍक्ट 2006 आहे आपल्याला, बाल विवाह प्रतिबंधक कायदा म्हणतो आपण त्याला. मग त्यामध्ये काय की मुलीचं वय जे आहे ते किती 18 वर्षाखालील लग्न जर तुम्ही करत असाल तर बेकायदेशीर आहे आणि मुलाचं 21 वर्षाखाली करत असेल तर बेकायदेशीर आहे. पण काय होतं की समाजाचं खूप प्रेशर असतं, समाज आपल्या तरीकेनं चालत असतो, आपल्या पद्धतीने चालत असतो. मग अशा गोष्टी कुठेतरी फाट्यावर मारताना आपल्याला दिसून येतात. येते लक्षामध्ये. हा जरी असला तरी तो इफेक्टिव्हली त्या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसत नाही. त्यानंतर काय हिंदू मॅरेज ऍक्ट 1955, यामध्ये काय आहे की तुम्हाला वैध संमती घेणं आवश्यक आहे. मग अशा पद्धतीचे या आटासाटा पद्धतीने जर लग्न लागत असेल तर त्यामध्ये संमती घेतलेली होती का त्या मुलीची, तिथं नाबालिग होते. येते लक्षामध्ये. हे आहे. आणि विवाहासाठी किमान वय, जे अजून बालविवाहाच्या ज्या पद्धती या आटासाटा प्रथेमध्ये दिसून येतात, त्या अनुषंगानं हे कायदे पाहायला मिळतात. त्यानंतर काय की प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005 आहे. हे बघा, हे यासाठी सांगतो की मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला अशा पद्धतीचे जर प्रश्न आले तर हे आपल्याला मेन्शन करावे लागत असतात. मग हा कायदा महिलांना घरामध्ये होणाऱ्या शारीरिक, मानसिक, आर्थिक, भावनिक हे सगळे फॅक्टर्स, हे सगळे डायमेन्शन्स या ऍक्ट मध्ये इन्क्लूड होतात. जसं त्या महिलेला घराबाहेर, त्या किरणला ज्या घराबाहेर काढून देण्यात आलं, डोमेस्टिक व्हायलन्स झालेला आहे. हे लिगल बॅकिंग आहे. पण मेन काय आहे की यामध्ये या कायद्याची आपल्याला, आपण काय सुशिक्षित नसतो किंवा हे कायदे आपल्याला त्या पद्धतीने माहिती नसतात, आपले हक्क आपल्याला माहित नसतात, प्रॉब्लेम येतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय, संविधानिक अधिकार आपल्याला आहे. मग हे कुठे येते, आर्टिकल 14 कायद्यासमोर समानता. त्यानंतर काय आर्टिकल 15 लिंगाच्या आधारावर
भेदभाव केला जाणार नाही, येते लक्षामध्ये. त्यानंतर आर्टिकल 21 सगळ्यात महत्वाचं, जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क आहे, राईट टू लाईफ. आणि या राईट टू लाईफ मध्ये मग राईट टू चूज पार्टनर हा सुद्धा अधिकार येतो, म्हणजे तुम्हाला तुमचा जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य सुद्धा यामध्ये पाहायला मिळतं. मग आता अशा पद्धतीच्या प्रथा भारतामध्ये आणि इतर काय म्हणतात आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा असतील, खेड्यापाड्यांनी चालत असतील. सो तुम्हाला काय वाटतं, यावर तुमचं काय मत आहे हे तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. आणि या प्रथाला कशा पद्धतीनं टॅकल करता येईल, त्यावरच्या उपाययोजना आपल्याला काय कराव्या लागतील हे सुद्धा बघा. काय म्हणता, बेटी बचाव बेटी पढाव हे आपण सगळं केलेलं आहे. त्यानंतर वुमेन्स हेल्पलाईन वगैरे असेल, ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहे. पण समाजाला एक नवीन पद्धतीनं काय तयार होण्याची गरज आहे, समाजाला प्रोग्रेस करण्याची गरज आहे. फक्त कायद्यामध्ये काय म्हणतात प्रोग्रेसिव्ह स्वरूपाचं आणून होत नाही, इम्प्लिमेंटेशन सुद्धा असतं. अजून महत्वाचं काय, मग अशा पद्धतीच्या प्रथा जर सुरू आहेत तर तिथली जी पोलीस सिस्टीम आहे किंवा ग्रामीण पोलीस जे आहे त्यांचं अशा घटनांवर लक्ष जात नाही का? कायद्यानं जर गुन्हा आहे 18 वर्षाखाली लग्न करणं, सो मग त्यावर लक्ष देणारे जे इन्स्टिट्यूशन्स आहेत ते कुठेतरी कमी पडतात का? या अनुषंगाने मग तुम्ही मला काय यावरच्या उपाययोजना काय राहू शकतात मला सांगायच्या आहेत. तुमच्यासाठी हा प्रश्न ठेवलेला आहे, ऑप्शन्स ठेवलेले आहे. ऑप्शन्स बघून मला कॉमेंट सेक्शन मध्ये उत्तर द्यायचं आहे. आणि तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे. 29,999 रुपये इतक्या माफक दरात अवेलेबल आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच असणार आहे. त्यामध्ये काय प्रिलिम्स प्लस मेन्स लाईफ टाइम व्हॅलिडिटी असणार आहे. जोपर्यंत तुमचं सिलेक्शन नाही तोपर्यंत या बॅचची तुम्हाला व्हॅलिडिटी असणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हर करून दिल्या जाणार आहे. आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज प्लस 1-to-1 मेंटरशिप सुद्धा. तुम्हाला काय करायचं आहे, माझा कुपन कोड यूज करायचा आहे प्रतीक सर म्हणून, आणि योग्य ते डिस्काउंट तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात येईल. हा मी माझा नंबर तुमच्याशी शेअर करा. तुम्हाला काही क्वेरीज असतील, तुम्हाला सिलेबस लागत असेल, काही अडचण असेल, मला निसंकोचपणे कॉल करू शकता तुम्हाला जर गायडन्स हवं असेल तर. एओनायस ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरायचं नाही. गुगल प्ले आणि ऍप स्टोअरला अवेलेबल आहे, ज्यामध्ये हाय इल्ड नोट्स, एनसीईआरटी आणि स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज, अजूनही बऱ्याच गोष्टी. हा QR कोड स्कॅन करा, एओनायसच्या टेलिग्रामला जॉईन करा. तिथे PDF स्वरूपातील तुम्हाला नोट्स अवेलेबल होतील. अधिक माहितीसाठी ऑफिशियल नंबर आणि वेबसाईट तुमच्यासाठी ठेवत आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आय होप हा टॉपिक तुम्हाला आवडला असेल. पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. सध्या इथेच थांबूया. थँक्यू.